नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। बहुजन समता पार्टीच्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओला साहेबांशी चर्चा करून निवेदन देण्यात आले। यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणाले की राज्यात दलितांवर होणारे अन्याय थांबतील का? कर्जत तालुक्यातील घटनेचा आता विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे। कुळधरण गावातील मातंग वृद्ध महिला कामाच्या निमित्ताने मुलगा पुणे येथे रहिवाशी असून एकटीच वृद्ध महिला डोक्यावर छप्परही नसल्याने शासनाने दखल घेऊन घरकुल मंजूर केले। त्याचेच वर्ग 2 चे जमिनीत घरकुल बांधण्यासाठी परवानगी मिळाल्याने स्वतः राबून घरकुलाचे बांधकाम दरवाजे कांजीडक्की लेवलला आणले। मात्र शेजारी असलेली मगरूर महिला नंदा साळुंके व तिचा मस्तवाल मुलगा राकेश साळुंके याने लीलाबाई प्रकाश भवाड वृद्ध महिलेस मारहाण करून तिचे दरवाजे खिडकी लेंटेन लेवलला आलेले घर पाडून टाकले। या संदर्भात कर्जत पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 323 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। मात्र आरोपी महिलेने राजकीय दबाव आणून खोट्या आशाची 327, 323, 324, 504, 506, 143, 147, 149 अन्वये 5 आरोपीवर गुन्हे दाखल केले। याबाबत अन्यायग्रस्त वृद्ध महिलेस व तिला न्याय मिळण्यासाठी गेलेल्या लोकांवरती 327, 323, 324 सारखे गुन्हे दाखल करून पोलिसांवर अन्याय करणाऱ्यांना बाजूला ठेवून अन्यायग्रस्तांनाच अटक करण्याची पाळी आली आहे। या घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्हीच निर्णय घ्या। सदर बांधकाम पाडून त्यातील इलेक्ट्रिक मोटर खिडक्या, महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पोतही तोडून नेली। सदर पोलीस अधीक्षक साहेब कार्यवाही काय करणार? खरंच या गरीब कुटुंबाला न्याय मिळेल का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत। यावेळी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री वसंत सकट व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। वसंत सकट, प्रदेश उपाध्यक्ष बहुजन समता पार्टी महाराष्ट्र राज्य। कुळधरण तालुका कर्जत येथे श्रीमती लीलाबाई प्रकाश भवाड या विधवा 65 वर्षाच्या महिला आहेत। त्यांना शासनाने घरकुल दिलेला आहे आणि घरकुलाचं बांधकाम करण्यासाठी पहिला हप्ता 15,000चाही त्यांच्या थेट खात्यावरती वितरित केलेला आहे। असं असताना त्यांच्या शेतात वडिलोपार्जित क्षेत्र असताना त्या ठिकाणी घर झालं, घर लेंटल लेवल पर्यंत या महिलेनं इथं तिथं राहून बांधलं गेलं। मात्र हे बांधत असताना लेंटल लेवलला घर जाईपर्यंत कुणी काही बोललं नाही, कुणी आक्षेप घेतला नाही। मात्र शेजारी राहणारी नंदा महादेव साळुंके ही एक अर्धांग महिला आणि तिचा मुलगा राजेश यानं त्या वृद्ध महिलेला येऊन मारहाण करून तिने बांधलेलं घर पूर्ण जमीनदोस्त केलं। याचे व्हिडिओ, याचे चित्रीकरण माननीय SP साहेब, कलेक्टर साहेब, DYSP साहेब, तहसीलदार यांना सगळ्यांना ते पोहोचवलेले आहेत। आणि असं असतानाही त्या महिलेची तक्रार पोलीस स्टेशनला दिनांक 27 रोजी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वय व 347 अन्वय त्या ठिकाणी दाखल केले असतानाही आज 20-25 दिवस झालेले आहेत, परंतु आरोपीला आज तागायत त्यांना अटक केला नाही। या संदर्भात त्या महिलेनं काल सत्र न्यायालयामध्ये जामीनसाठी अर्ज केला होता। सत्र न्यायालयाने सुद्धा त्याचा जामीन हा फेटाळण्यात आलेला आहे आणि हे असताना देखील त्या महिलेला न्याय मिळत नाहीये। ते घर जमीनदोस्त केलेलं आहे आणि हे जमीनदोस्त करताना हे सगळा पोलीस यंत्रणेनं ते व्हिडिओ पाहिलेले आहेत, सर्व पुरावे त्या ठिकाणी दिलेले असताना फक्त अनुसूचित जाती जमातीचा कायदा त्या ठिकाणी लावला, पण प्रत्यक्ष ते बांधकामाचं असणारं साहित्य, इलेक्ट्रिक मोटर आहे, खिडक्या आहेत, त्या महिलेनं नंदा साळुंके तिच्या मुलांना सर्वांसमक्ष वाहून नेलेले आहेत। या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत सुद्धा तोडून नेलेले। याबाबत आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती केली असता की सदर घटनेमध्ये घडलेल्या घटनेच्या प्रकारानुसार त्यांच्यावर वाढीव गुन्हे दाखल करावे, परंतु अद्यापपर्यंत त्यांचे वाढीव गुन्हे दाखल केले नाहीत आणि आरोपीलाही अटक केली नाही। आणि या प्रकरणामध्ये काही ठराविक राजकीय पुढाऱ्यांचे आता दाटीचे फोन येत आहेत, यांना दम दिला जातोय। म्हणून माझी शासनाला विनंती आहे, जर आपण आरोपीला खुलेआम सोडलं आणि त्यांना अटक नाही केली तर येत्या 30 जुलैला पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण धरणार आहे आणि मग
ते किती दिवस जरी उपोषण चाललं, ते आंदोलन किती दिवस चाललं तरी आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीये. या महिलेसोबत आम्ही सर्वजण या जिल्ह्यातील का विविध संघटना असतील त्यांच्या सोबत आम्ही एकत्रित येऊन हे आंदोलन छेडणार आहे. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की या अर्धांग महिला आणि तिच्या मुलाला ताबडतोब अटक करावी आणि योग्य ते शासन त्यांना द्यावं. एवढे बोलतो आणि थांबतो. राहणार लीलाबाई प्रकाश भवाळ, उदरणीतलची रहिवासी असून माझं क्षेत्र 210 गट नंबर असून आणि अनेक माझं क्षेत्र 205 केलेलं आहे. त्यांनी क्षेत्र 210 उडवलं आणि 3 लोकांना त्यांनी असं खरेदी करून विकले गेलेलं आहे. कुलते सचिन कुलते आणि धांडे कोण आहे, परत कौसाबाई विठ्ठल साळुंके नंदा, ह्याला गावात असं त्यांनी माझी शेती विकली. मला अशी लोक सांगायची. मग मला घरकुल आलं म्हणून मी घरकुल बांधायला सुरुवात केली. मग नंतर बांधायला सुरुवात केली, पार खिडक्या लेवल आली. मला एक हप्ता 15,000चा भेटला. 15,000चा हप्ता भेटला. मी घर माझे पदर बँकेतून पैसे असं थोडं गळ्यातलं असं घाण ठेवलं काहीतरी, बँकेतून पैसे उचलले, म्हणलं बांधकाम करून घ्यावा, मग नंतर पैसे देते सरकार आपल्याला. असं करून मी केलं. एक खिडक्या लेवल आली, खिडक्या आणून ठेवल्या, मोटर आणली दुकानातून आणि हे आली पाडायला सुरुवात केली. माझं वावर मी म्हणायचे माझं आहे, माझ्या नवऱ्याचं. ती मराठीचे असून मला मारहाण करून पवानं चोरून मला म्हणायची तुला खलास करीन, इथं मी जीव मारण्याची धमकी मला. आणि दुसऱ्यांना फोन द्यायचे असे पुढारी लोकांना, कोण मला धमकी कर्जत मध्ये. आणि त्यांनी गाडी पाठवली मला, पोलिसाच्या गाडीने. मी बेसुधी होती, माझा भीती वाढा, मला काही पण सुधरत नव्हतं. म्हणजे आता एकदम घाय होते. रात्रीचं कंप्लेंट सुद्धा इथे हे घ्यायना कोण, ते वाघ पोलीस कंप्लेंट सुद्धा घ्यायना. असा फेटायचा, हो जावा म्हणायचा, हो पळा, मला म्हणायचा जा दवाखान्यात असा करायचा. कंप्लेंट घ्यायना काय घ्यायना. मी म्हणलं मी इथं मरण, तुम्ही नाही कंप्लेंट घेतली तर. सगळे दुसरी लोक ते मला असे त्रास दिला त्यांनी.